नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ. मला वाटतं माझा आवाज येत असेल तर मला प्लीज मुरली भवानी, शिवाजी वगैरे तुम्ही लोकांनी मला एकदा सांगावं की आवाज येतोय म्हणून. चालेल. मुळात आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण मला असं वाटतं की याच विषयाच्या अनुषंगाने आजच्या तरुणांनी, व्यावसायिकांनी, राजकारण्यांनी, समाजकारण्यांनी आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्या धोरणांनी याच विषयाच्या अनुषंगातून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे. आणि मला हा विषय बोलायला खूप आवडतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मुळात धन्यवाद शिवाजी भाऊ. शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलणं मला भाग्याच्या करता वाटतं की त्या निमित्तानं मला पुन्हा एकदा या महापुरुषांच्या आयुष्यामध्ये जाऊन, या महापुरुषाच्या आयुष्यात जाऊन बघता येतं. स्वतःतल्या काही उणिवा पुन्हा एकदा ताडून बघता येतात, त्यात काही सुधारणा करता येतात का, ह्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी पुन्हा ते बघतो आणि ती मला मजा वाटते. आज स्वराज्य देशा या खुल्या मंचाच्या माध्यमातून मला असं वाटतं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आजच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये खरी म्हणजे प्रतिकूलता तीच आहे. लोकांना घर बसल्या संवाद साधता येतोय तशी सोय त्यांनी उपलब्ध करून दिली आणि विषयही त्यांच्या, माझ्या, आपणा सर्वांच्या आवडीचा आहे. त्यामुळं आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वराज्य देशा याच्या या फेसबुक पेजवर, या खुल्या मंचावर पुन्हा एकदा स्वागत. प्रतिकूलतेतही संधी शोधणारे शिवराय असा आपल्या आजच्या संवादाचा, आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. प्रतिकूलता ही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक पावलोपावली असते. एक काळात होती, आता नाही, तो काळ चांगला होता, आता येणारा काळ चांगला असेल, अशा आपण काही गोष्टी केल्यात आणि आपण अशा कोणत्याही गप्पा मारल्यात तरी पण प्रतिकूलता ही प्रत्येक काळामध्ये आहे. तिला आपण मानगुटीवर बसून घ्यायचं की तिच्याशी दोन हात करायचे, तिच्यातनं संधी शोधायची, हा फक्त प्रश्न आहे. हाच फक्त निर्णयाचा फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासताना लक्षात येतं की प्रतिकूलता 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 पावलोपावली होती. ज्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य उभा केलं, ती पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर ती अशी होती की खडकाळ, डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा तो प्रदेश, अशी भौगोलिक पार्श्वभूमी असताना ज्या ठिकाणी उत्पन्नाची साधनं नाहीत, त्या ठिकाणच्या रयतेलाच साधनं खूप कमी आहे, तर त्या ठिकाणी एखादं राज्य उभं करत असताना त्याचा रेव्हेन्यू कसा मिळणार, त्याला कुठला महसूल मिळणार, ही सगळ्यात मोठी प्रतिकूलता होती. पण याच प्रतिकूलतेमध्ये त्यांनी संधी शोधली की आपण किल्ले उभारू शकतो, आपण किल्ले जिंकू शकतो. इथली माणसं काटक आहेत, इथली माणसं मावळा म्हणून ओळख देण्यासाठी जगाला सक्षम आहेत. आणि म्हणून ही प्रतिकूलतेतली पहिली संधी शिवाजी महाराजांनी शोधली, ती सह्याद्रीचा खरा वापर करून. आज ज्या सह्याद्रीच्या वाटा आम्ही आजही फिरायला जातो, ज्यावेळेस माळरानावर भटकंती करतो, त्या लक्षात येतं की इतक्या अवघड आहेत, तर काही शेकडो वर्षांपूर्वी इथं अजून बिकट परिस्थिती होती, निसरड्या वाटा होत्या. त्या वाटांची माहिती इथल्या मावळ्यांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरलं. ही त्यांनी हेरलेली प्रतिकूलतेतली मला वाटतं पहिली संधी आहे. तोरणा जिंकला. आदिलशाही होतं त्या काळात, अक्षरशः तोरण्यासारखा दुर्दम किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या कचाट्यातून सोडवला. त्यावर स्वराज्याचं पहिलं निशाण फडकावलं. हे का होऊ शकतं? कारण इथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती माझ्या माणसांना आहेत. या माणसांना जर आपण हा स्वराज्य धर्म शिकवलात, त्या नव्यानं लढतील, स्वतःसाठी लढतील, स्वतःच्या स्वराज्यासाठी लढतील आणि स्वराज्य उभं राहील. ही संधी छत्रपती शिवाजी महाराजांनी शोधली. कुठलीही गोष्ट घ्या, मला असं वाटतं की एक गोष्ट मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली सुरुवातीला खूप महत्त्वाची ठरेल, तुम्हाला प्रतिकूलता आणि संधी यांचं नातं समजण्यासाठी. प्रतिकूलता आणि संधी यांचं नातं समजण्यासाठी मला वाटतं ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे.
वुल्मा रिडॉल्फ नावाची एक मुलगी टेनेसी नावाच्या अमेरिकेच्या एका प्रांतात जन्माला आली. टेनेसीमध्ये जन्माला आलेली ही मुलगी म्हणजे तिच्या कुटुंबातली ती 20वी अपत्य होती आणि घरामध्ये प्रचंड गरिबी, खूप दारिद्र्य. अशा परिस्थितीमध्ये वुल्मा नावाची ही मुलगी 20वी मुलगी जन्माला आली. आणि हे काय कमी होतं का म्हणून त्या मुलीचे जन्मताच दोन्ही पाय पॅरालाइज झाले होते. त्यांना पोलिओ होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं का ही मुलगी उभा राहणंच अवघड आहे, चालणं पळणं तर दूरची गोष्ट आहे. आणि अशा या उल्माला आईने शाळेत टाकलं. शाळेत घातल्यानंतर तिथल्या लहान लहान स्पर्धांमध्ये ती उल्मा भाग घ्यायला लागली. एवढंच काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती पळण्याच्या पण स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. शिक्षक, पालक, इतर मित्रमैत्रिणी तिला हसायचे, कारण उल्माची धावण्याची स्पर्धा म्हणजे काय असेल तर 2-4 पावलं चाललं का ती पडून जायची. आणि अशाही परिस्थितीमध्ये उल्माने त्या धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेणं सोडलं नाही. आणि हळूहळू काय झालं म्हणजे 23 जुलै 1940ला उल्माचा जन्म होतो आणि 1956ला मेलबोर्न ऑलिम्पिकमध्ये उल्मा धावण्याच्या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकच्या जगात 3रा क्रमांक पटकावते, कांस्य पदक जिंकते. आणि हेच नाही, त्यानंतरच्या 1960च्या ऑलिम्पिकमध्ये, रोम ऑलिम्पिकमध्ये उल्मा 100 मीटर धावणे गोल्ड मेडल, सुवर्ण पदक, 200 मीटर धावणे सुवर्ण पदक, 400 मीटर रिले सुवर्ण पदक, अशा तिन्ही धावण्याच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुवर्ण पदक नोंदवते. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं होऊ शकतं. जगाला असं वाटलं असेल की ती उल्मा त्यावेळेस जिंकली, ज्यावेळेस तिनं सुवर्ण पदक धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्यातल्या त्यात ती ऑलिम्पिकमधली पटकावली. पण मला असं वाटतं की उल्मा त्याच वेळेस जिंकली होती ज्यावेळेस उल्मा शाळेत भाग घ्यायला लागली होती. आणि एकदा असं झालं, भाग घेता घेता धावण्याच्या स्पर्धांमध्ये पडता पडता धडपडताना एकदा असं झालं की उल्मा शेवटून दुसरी आली. तिच्या मागे एक मुलगी होती. त्यावेळेस तिच्या आई तिला बोलली की आता आपण जिंकू शकतो. आपण कोणाला तरी हरवलेत ना, याचा अर्थ आपण जिंकू शकतो. प्रतिकूलतेमध्ये संधी शोधण्याची नजर असावी लागते. त्याच दिवशी मला असं वाटतं उल्मा रिडॉल्फ खऱ्या अर्थानं जिंकली होती. 1960च्या ऑलिम्पिकमधलं सुवर्ण पदक तर नोंदवणं होतंच, पण तिचा खरा विजय, तिच्या खऱ्या विजयाची नांदी मात्र त्याच वेळेस झाली होती ज्यावेळेस तिची आई तिला बोलली की आपल्या मागं कोणीतरी आहेत, आपण कोणाला तरी धडधाकट मुलीला हरू शकतो, म्हणजे आपण जग जिंकू शकतो. आणि तिने जिंकून दाखवलं. या गोष्टीच्या माध्यमातून मला पुन्हा शिवचरित्रातला खूप मोठा भाग तुमच्यासमोर उलगडावासा वाटतो की अशी कोणती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नाही की ज्यामध्ये प्रतिकूलता नाही. एकही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना अनुकूल नव्हती. कुठली गोष्ट घ्या. कोंढाणा असा विषय आहे की कोंढाणा सगळ्यात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा तोरणा जिंकला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा पण जिंकला 1648 मध्ये. पण झालं असं का ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजी महाराजांना आदिलशाहीने कैद केलं आणि त्यांची मिरवणूक काढली, अफजल खान, मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांनी ती मिरवणूक काढली, त्यांना कैद केलं, हातापायात बेड्या ठोकल्या आणि मग आदिलशाहीला त्या शहाजी महाराजांच्या सुटकेच्या बदल्यात काही किल्ले द्यायचे होते, कोंढाणा द्यावा लागला. म्हणजे आला कोंढाणा पुन्हा गेला. 16 मे 1649ला कोंढाणा आदिलशाहीत पुन्हा द्यावा लागला. पुन्हा 13 ऑगस्ट 1757ला छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण विजय केला, दक्षिण कोकणाचा रस्ता धरला आणि त्या मोहिमेअंतर्गत पुन्हा 13 ऑगस्ट 1657ला तो किल्ला कोंढाणा स्वराज्यात आला. पुन्हा मिर्झाराजांच्या तहाच्या वेळी म्हणजे पुरंदरच्या तहाच्या वेळी मिर्झा राजे जयसिंगासोबत झालेल्या तहाच्या वेळी 15 जून 1665ला कोंढाणा पुन्हा जे 23 किल्ले दिले त्यात तो देण्यात आला. आणि हे ज्यावेळेस चालू होतं म्हणजे चौथी वेळ जाण्या येण्याची. पुन्हा 4 फेब्रुवारी 1670ला
तानाजीने उदय भांडला त्या कोंढाण्याचीच माती चारत तो कोंढाणा पुन्हा स्वराज्यात सामील केला. त्याच कोंढाण्याच्या मांडीवर डोकं ठेवत तानाजीने तो कोंढाणा स्वराज्यात सामील केला. पुन्हा 1689ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाने जिंकला. आणि पुन्हा शिवाजी संभाजी महाराजांच्या नंतर सुद्धा 1 जुलै 1693ला नवलजी बलकवडे यांनी तो किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. सरदार नवलजी. इतकं जाणं येणं असल्यानंतर मला असं वाटतं की जातोय किल्ला पुन्हा येतोय, आपण त्याला शकून अपशकून आपल्या बसची बात नाही सोडून द्यायला पाहिजेत असं आपण काहीतरी त्याला शिक्का मारून मोकळं झाला असतो आपल्या आजच्या मानसिकतेप्रमाणे. शिवाजी महाराजांच्या हातून किंवा त्यांच्या पश्चात हा किल्ला किती वेळेस आला गेला, पण प्रतिकूलतेचं रणगाणं असं मानगुटीवर बसू द्यायचं नसतं. हे ज्या राजाने आपल्या मनाशी पक्क बांधलं होतं त्यांना एक माहिती होतं की कुठली प्रतिकूलता असो, परिस्थिती कशी असो, आपण त्या परिस्थितीसोबत 2 हात केले पाहिजेत, तिच्या उकली शोधल्या पाहिजेत, तिच्यातनं संधी शोधली पाहिजेत. आज गेली काही महिने 4 महिने उलटली, आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. बऱ्याच व्यावसायिकांना असं वाटतं की आता काही खरं नाहीत. बऱ्याच समाजकारण्यांना, उद्योगातल्या धुरण्यांना सुद्धा असं वाटतंय, विद्यार्थ्यांना असं वाटतंय, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना असं वाटतंय की आता आपलं काही खरं नाही. या सगळ्यांना मला एक सांगावं असं वाटतं की खऱ्या अर्थानं याच प्रतिकूलतेमध्ये आपण संधी शोधली पाहिजे. 2 पायांनी पॅरालिसिस असलेली, 2 पायांचा पोलिओ असलेली उल्मा जर जगातलं धावण्याचं सुवर्ण पदक पटकावू शकते, जिला लहानपणी सांगण्यात आलं होतं की तू 2 पायावर उभा पण राहू शकत नाही, तर तुम्ही आम्ही कुठल्या प्रतिकूलतेच्या गोष्टी करत आहोत, तुम्ही आम्ही कुठल्या प्रतिकूलतेला आपल्या मानगुटीवर बसू देत आहोत, हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. आज या ठिकाणी मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून शिकणारा एक मुद्दा आपण ताडून बघू शकतो, तो असा की जरी लॉकडाऊन असेल तरी आपले इंटरनल बदल आपल्याला करण्याची ही संधी आहे. आम्हाला तक्रारींचा जास्त मोठा सोस आहे, आम्हाला तक्रारी करण्याचा खूप नाद आहे. आम्ही जेव्हा आम्हाला कुठे संधी मिळते त्यावेळेस ते न करण्याचं आम्ही कारण शोधून ठेवलं असतं. विद्यार्थी अभ्यास करतो, यावर्षी मला कमी मार्क का मिळतील, त्याने जे 10 कारणांची यादी केली आहे त्यात त्यांनी 11वं कारण जोडलेलं आहे आणि बहुधा आता ते 1 नंबरला त्यांनी आणून ठेवला असेल की आता ह्यावर्षी लॉकडाऊन होतं, शाळा चालू नव्हत्या. प्रत्येकाने आपापल्या अपयशाच्या कारणांची यादी तयार करून ठेवलेली असते, कारण जर मी अपयशी झालो तर मला ती कारणं सांगायची लोकांना. याचा अर्थ आम्ही कुठंतरी आमच्या अपयशाबद्दलची तजवीज करून ठेवलेली असते. यश आपल्या वाट्याला येईल कसं, हा मोठा प्रश्न आहे. आणि कुठल्या अवतीमध्ये तुम्हाला सांगतो की 15 जून 1665ला पुरंदरचा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगासोबत केला. तो काय त्यांच्या खूप मनाप्रमाणे झाला होता का? ती परिस्थिती पुन्हा प्रतिकूलच होती. मिर्झा राजाप्रमाणे विध्वंस करत होते, मिर्झा राजा ज्याप्रमाणे बाकी लोकांचा सपोर्ट घेत होते, इकडनं इंग्रज तिकडनं फाजल खान, आदिलशाहीसोबत बोलणं चालू होतं. आणि हे सगळे लोक, सिद्धी पण त्यावेळेस येणार होता, ह्या सगळ्या लोकांच्या गराड्यामध्ये स्वराज्य गुदमरतं की काय, स्वराज्यावर पुन्हा एकदा मोठा वरवंटा फिरतो की काय, ही छत्रपती शिवाजी महाराजांना काळजी लागली. आणि हाती असलेल्या, जिंकलेल्या, शर्तीने जिंकलेल्या, काही लोकांचे प्राण गमावलेल्या, कित्येकांचं त्या ठिकाणी रक्त सांडलेल्या 40 किल्ल्यांपैकी 23 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 जून 1665ला मिर्झा जयसिंग यांच्या स्वाधीन केले. त्यात कोंढा नाही गेला. पण या संधी एक होती की त्याचं जे आमंत्रण होतं की तुम्हाला बादशहाच्या वाढदिवसासाठी आग्र्याच्या भेटीला यावं लागेल. त्यानिमित्ताने आपल्याला उत्तर भारत बघता येईल, तिथली मानसिकता तपासता येईल, तिथल्या लोकांमध्ये असणारी स्वातंत्र्याची जी काही प्रेरणा आहे, ऊर्जा आहे, ती कोणत्या पातळीपर्यंत पोहोचलेली हे बघता येईल. तिथल्या लोकांची ह्या मुघल साम्राज्याबद्दलची, राष्ट्रप्रेमाबद्दलची नेमकं भावना काय, ही सगळं बघता येईल. ही संधी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पुरंदरच्या तहात सुद्धा शोधली होती.
एखादी गोष्ट आम्ही गमावून टाकतो, एखादा नवीन खर्च आमच्या अंगावर पडतो, एखाद्या ठिकाणी घरामध्ये नवीन एखादी गोष्ट घ्यावी लागते, तर आम्ही अस्वस्थ होऊन जातो. पण 23 किल्ले, अर्ध्यापेक्षा जास्त मुलूक स्वराज्याचा कष्टाने उभा केलेला, शौर्याने उभा केलेला हा आपण एखाद्याच्या स्वाधीन करतो शत्रूच्या, पण त्यातही आपण संधी शोधतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आग्रा भेटीत गेल्यानंतर तिथं काय खूप चांगलं वातावरण होतं का? तुम्हाला आम्हा सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, प्रसिद्ध गोष्ट आहे की आग्रा भेटी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद व्हावं लागलं. हे सिद्दी फौलाद खान होता, ह्या जाफर खान होता, ह्या सगळ्यांच्या कचाट्यामध्ये औरंगजेबाने त्यांना तिथं कैद करून ठेवलं होतं. आज आम्हाला जे लॉकडाऊन वाटतंय तसं लॉकडाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्यामध्ये होतं. आम्ही आमच्या घरात आहोत, पण त्यांना आपल्या स्वतःच्या स्वराज्यापासून, राज्यापासून, घरापासून, कुटुंबापासून कित्येक कोसो दूर लॉकडाऊनमध्ये राहावं लागलं. पण त्यात त्यांनी अभ्यास केला तिथल्या मानसिकतेचा, आणि त्या गोष्टीचा फायदा पुढच्या कित्येक वर्ष इथल्या मराठी सरदारांना होत राहिला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 1753ला एक करार झाला होता मराठा आणि मोगलांमध्ये, तो संरक्षण करार होता. म्हणजे मराठ्यांना या देशाच्या राजकारणामध्ये लोक संरक्षक, तटबंदी म्हणून समजू लागले होते. अक्षरशः मुघलांना सुद्धा असं वाटायचं की अब्दाली आला होता त्यावेळेस सुद्धा मराठ्यांना या देशाच्या रक्षणासाठी ते जावं लागलं किंवा ते गेलेत. ही जी काही ओळख या मावळ्यांची, या मराठाशाहीची किंवा स्वराज्याची त्यांनी करून ठेवली, तर त्याची बीजं त्या आग्रा भेटीत होती. आग्रा भेटीमध्ये त्यांना हा सगळा मुलूक समजला, त्यातली माणसं कळाली, आणि म्हणून काही वर्ष पुढे या मराठेशाहीला, नंतर पेशवाई आली, आज तागायत या मराठ्यांना लढणारा समाज म्हणतात, किंवा हे लढणारं राज्य आहेत, किंवा ती कुठली जात नाही आहेत. इथल्या या मावळ्यांना आज एक लढवई इतिहासातली मोठी जात समजतात. त्याचं कारण ते आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी तशी ओळख देशभर निर्माण करून ठेवली होती. आग्रा भेट मला वाटतं त्यानिमित्ताने संधी आहे. आणि पुढे वापस आल्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीतून वापस आलेत, तर ते घरी परतले. ती तारीख होती 12 सप्टेंबर 1666, आणि 12 सप्टेंबर 1666 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. आज असं आम्ही एका ठिकाणी बांधल्या गेलेलो आहोत, आम्हाला आमच्या व्यवसायातल्या कुठल्या उणीवा आहेत, कुठले खाच खळगे आहेत, ते भरून काढता येतात की नाही यावर विचार करायला संधी आहेत, वेळ आहेत. तो वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटून परत आल्यानंतर घेतला, आणि पुढची 4 वर्ष त्यांनी फक्त कॅपॅसिटी बिल्डिंग ज्याला म्हणतात मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये, ते कॅपॅसिटी बिल्डिंग केलं. व्हॉट इज कॅपॅसिटी बिल्डिंग? आपल्या क्षमतांचा विकास करत राहणे, स्वतःवर खूप काम करणे. आपली मॅनेजमेंट चुकते का? कुठल्या किल्ल्याच्या ठिकाणी आपल्या खजिन्याचा गैरवापर होतोय का? आपली जी हायरार्की असते कर्मचाऱ्यांची, त्यात कुठे काही फ्लॉज आहेत का? त्यात कुठे काही घोळ आहेत का? आणि ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्यांनी 4 वर्ष फक्त कॅपॅसिटी बिल्डिंग केलं. तुम्हाला माहीत नसेल की 1670ला छत्रपती शिवाजी महाराजांकडं एकूण किल्ले फक्त 20 होते, आणि 1678ला म्हणजे 8 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुसंडी मारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारीतले एकूण किल्ले होते 262. म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग केलं. आपण घरी थांबतोय, आपण अडकल्या गेलोय, त्याही काळामध्ये आपण पुढच्या योजना आखू शकतो. त्यामुळे आता आपल्याकडे 20च किल्ले, 18च किल्ले, आता कसं करायचं, कसं होणार, आपलं आयुष्य किती राहिलंय, अशा कुठल्या प्रतिकूलतेच्या गोष्टी आपल्यावर हवी किंवा आपल्याला डॉमिनेट न करू देता छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त भविष्यावर नजर ठेवली. आणि त्यांची ही जी संधी शोधण्याची दृष्टी आहे तीच त्यांना 262 किल्ल्यांपर्यंत घेऊन गेली. पन्हाळा किल्ल्याचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. पन्हाळा किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्च ते जुलै
12 जुलै एवढा काळ त्या पन्हाळ्याच्या वेड्यात होते, सिद्धीच्या वेड्यामध्ये. बाहेर कसं निघावं, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 3-4 महिने स्वराज्याचा सरसेनापती, स्वराज्याचा शिवसर्जा छत्रपती शिवाजी महाराज एका वेड्यात आहे. स्वराज्याचा कारभार कसा चालणार. सिद्धीने 35,000 फौजेनिशी त्या पन्हाळ्याला वेढा घातलेला आहे. ते पण एक लॉकडाऊन होतं, समजून घ्या. पण त्याही लॉकडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्लॅनिंग्स, आपली नियोजनं बदलली नाहीत आणि संधी मिळताच पन्हाळ्याच्या वेढ्यातून त्यांनी वाट काढली. हे का होऊ शकतं, हे का शक्य होतं की कुठली प्रतिकूलता खूप मोठी आहे आणि मी लहान आहे असं समजून चालत नाही. माझा जन्म त्या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी, अशा कित्येक ॲडव्हर्स कंडिशन्स, अशा कित्येक अडचणी, अशा कित्येक संकटांना मी लढू शकतो, त्यांना माती चालू शकतो, ही हिंमत ठेवावी लागते. 12 जुलैला सोडलेला पन्हाळा आणि विशाळगडाचं अंतर तुम्ही जर बघितलं तर 64 किलोमीटर आहे. 21 तासामध्ये, म्हणजे 13 जुलैला त्या ठिकाणी ते पोहोचलेत, रात्रंदिवस प्रवास करत. हे का शक्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना जणू सांगायचं होतं की मला पुढच्या पिढ्यांना सांगायचं आहे की हा जो मी आज मार्ग या ठिकाणी 64 किलोमीटरचा चालतोय, काही मैलांचा मार्ग चालतोय, रातोरात जाऊन तो पार करतोय, माझ्या पुढच्या पिढ्या थकायला नको. माझा आदर्श घेणाऱ्या लोकांना ही प्रेरणा, ही ऊर्जा काय मिळत राहिली पाहिजेत. कारण मी आज माझे पाय थकले तर हे लोक उभे राहणार नाहीत, हे पांगळे होऊन जातील. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करत असताना मला पुढच्या सगळ्या घटनांचा, शतकानुशतकात होणाऱ्या परिणामांचा विचार करावा लागत असतो. त्याला आपण महापुरुष म्हणतो, त्याला आपण युगपुरुष म्हणतो. त्यामुळे ज्या वेळेस या महापुरुषांच्या आयुष्यातल्या कुठल्या घटना असतात त्यांना आपण त्यांच्या दुर्गामी परिणामांच्या सोबत अभ्यासलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी शिवाजी भाऊ खूप छान सांगताय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव कधीच होत नाही, त्यांचा प्रभाव कधीच होत नाही. बरोबर आहे. आणि तोच आदर्श उभा करण्यासाठी न थकता अहोरात्र या स्वराज्याचा डोलारा उभा केला. तो तुम्हा आम्हाला इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला स्वाभिमान देऊन गेला, गर्व देऊन गेला, एक छाती देऊन गेला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग हा प्रतिकूलतेने जरी घेरलेला असेल तरी पण त्यातनं संधी शोधण्याची दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. हे आज त्यांचा आदर्श घेणाऱ्यांनी, त्यांना किंवा स्वतःला त्यांचा पाईक म्हणणाऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या माझ्यामध्ये उल्मा रिडॉल्फ आहेत, तुमच्या माझ्यामध्ये संभाजी छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तुमच्या माझ्यामध्ये आमच्या माता भगिनींमध्ये जिजाऊ आहेत. ह्या प्रतिकूलतेचा अभ्यास आम्हाला करता आला पाहिजे. आमच्याकडे स्वतःच्या नौका नव्हत्या, आरमार नव्हतात. आरमार हा शब्दच आर्माडा नावाच्या पोर्तुगीज शब्दसंग्रहातून आलेला आहे. त्या कारण आमच्याकडे त्यासाठी शब्दच नव्हता. कारण समुद्रामध्ये स्वतःची जहाजं, नाव, होड्या असणं हे त्या काळामध्ये चालत नसायचं. सिंधू बंदी आपल्या धर्माने आपल्याला घालून दिली होती. पण असल्या कुठल्याही बंद्या, असल्या कुठल्याही अडकाठ्या यांना न जुमानता, त्यांना लाथाडत छत्रपती शिवाजी महाराजांनी नवा विचार या ठिकाणी पेरला, नवीन धोरणं दिली. म्हणून आज आमचं आरमार एवढं समृद्ध आम्हाला बघायला मिळतं. कुठल्या बंदींचा, मला हे म्हणायचं नाही की आम्ही फक्त नव्या नव्या गोष्टी शिकायच्या आणि जुन्या गोष्टी लाथाडायच्या, त्या आमच्या परंपरा असतील, रूढी असतील. पण ज्या चूक आहेत त्याला चूक म्हणून आम्ही बदलू शकतो स्वतःला, हे दाखवून देणारा तो राजा होता असं मला म्हणायचं आहे. आणि त्यांनी आपल्या कृतीतनं दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज आज इथल्या नौदलाचे जनक आहेत, भारतीय नौदलाचे जनक आहेत. ज्यावेळेस पोर्तुगीज लोक त्या समुद्र प्रवासादरम्यान लोकांकडनं टॅक्स घ्यायचे, कर वसूल करायचे प्रवासाचा, त्याही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मात्र पोर्तुगीजांकडनं टॅक्स जमा करायचे.
हा नवीन पायंडा होता. भले भले राजे सम्राट त्यांना भ्यायचेत, कारण त्या पूर्ण सागरावर, तिथल्या सफरीवर, तिथल्या माल वाहतुकीवर पोर्तुगीजांचाच फक्त ठसा होता, त्यांचीच फक्त हुकूमत होती. पण तुमची जहाजं, पोर्तुगीजांची जहाजं आमच्या किनाऱ्याला उभी असतात आणि म्हणून तुम्हाला कर द्यावा लागेल स्वराज्यामध्ये, स्वराज्याच्या खजिन्यामध्ये. हा पायंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पाडला. आम्ही राज्याभिषेकाचा प्रसंग बघतो. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाला सुद्धा इथली कुठली परिस्थिती अनुकूल नव्हती. प्रतिकूलता त्याही ठिकाणी होती. प्रतिकूलता संधी अशाच या 2 चाकांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याचं मार्गगमन केलं आणि तुमच्या माझ्यासाठी एक मार्ग उभा करून ठेवला. तो मला असं वाटतं की यशाचा, आपली शिखर गाठण्याचा राजमार्ग आहे. किंवा शिवचरित्र अभ्यासताना एखादी गोष्ट जी आम्हाला अडचण वाटते, संकट वाटते, प्रतिकूलता वाटते, तर त्याच्यामध्ये आम्ही संधी कशी शोधली पाहिजेत, अशा अनुषंगाने आपण हे शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे. 6 जून 1664ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण यालाही खूप विरोध होतात, बऱ्याच अडचणी होत्यात, पण त्यांनी तो करून घेतला. हा राज्याभिषेक ज्यावेळेस झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर त्यानंतर इथल्या इतिहासाला माहिती असलेल्या नसलेल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा आणि त्याच्या आधारे लोकांना आपले ज्याला कर मागणीसाठीचे जे पत्र असतात ते पोर्तुगीजांच्या दरबारी आहेत. इंग्लिश रेकॉर्ड्स आणि शिवाजी या इंग्लिश लायब्ररीमध्ये त्याचे दाखले उपलब्ध आहेत की त्यांच्या सहीने, शिक्क्याने राज्याभिषेकानंतरच्या त्यांनी करासाठी लोकांना तगादा केलेला आहे. त्यांनी लोकांना ताकीद दिलेली आहेत की झाडं कुठली तोडायची, तुमच्या होड्या कुठपर्यंत थांबल्या पाहिजेत, यासाठीचा त्यांनी वापर करून घेतला. म्हणजे मी राजा झालो ही गोष्ट फक्त माझ्यासाठी नाही आहेत. मी राजा झालो ही गोष्ट माझ्या रयतेच्या सुखासाठी आहेत. रयत राजा होते का काय, असं रयतेला वाटलं पाहिजेत, असं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. आज एखादा आमदार, खासदार, सरपंच किंवा कुठल्याही राजकीय पदावर जाणारा, नेतृत्व करणारा पुढारी असतो, तर त्या सगळ्यांना यातनं घेण्यासारखं ही गोष्ट आहे की ज्यावेळेस मी त्या पदावर जातो त्यावेळेस माझ्या मतदारसंघातल्या माझ्या माणसांना असं वाटतं का की जणू मी स्वतः त्या पदावर गेलेलो आहे. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं त्या लोकांचं नेतृत्व करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हा लोकराजा, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे. त्यामुळे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांच्या या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब झाला असेल. पण जन्मापासूनच, अगदी किशोरवयापासूनच छत्रपती शिवाजी महाराज हे लोकराजे होते, रयतेच्या जनतेच्या मनातले राजे होते. आज नेतृत्व करणाऱ्या लोकांनी शिवचरित्रातनं काय शिकलं पाहिजे तर ही गोष्ट आहे की माझं नेतृत्व प्रत्येकाला स्वतःचं वाटतं का. मी आमदार झाल्यानंतर सोबत्याला असं वाटतं की तोच आमदार आहे असं त्याला वाटतं का. आणि जेव्हा जेव्हा असं होत असतं त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं शिवचरित्राच्या आदर्शावर चालणारं नेतृत्व आहे असं म्हणावं लागेल. पण असं सगळं असून सुद्धा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला 6 जून 1674ला. आणि तर तो का, कारण मला तिथून पुढे लोकांशी बोलताना फक्त पत्र पाठवावं लागणार आहेत आणि सांगावं लागणार आहे की तुमचा किल्ला आमच्या स्वाधीन करा, तुमचा हा मुलूक आमच्या अखत्यारीत जोडून घ्या, तुमच्या लोकांना आमच्याकडे यायला आनंद वाटेल, तुमची रयत आमच्या स्वराज्यामध्ये सुखी राहील, कारण आमच्या स्वराज्याची ध्येय धोरणं अशी आहेत. तुम्ही अमुक कुठल्या आदिलशाहीच्या किंवा स्वतंत्र असाल किंवा मोगलशाहीच्या, निजामशाहीच्या कुठल्या तरी तुम्ही अखत्यारीत असाल तर तिथून आम्ही तुम्हाला सोडून आमच्याशी जोडू शकतो. हा पत्रव्यवहार करण्याचा अधिकार त्यांना राज्याभिषेकाने दिला. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस कुठली एखादी गोष्ट करतो, व्यवसाय करतो, तर तो रजिस्टर्ड असतो का नाही हे या निमित्तानं तपासलं पाहिजे. एखादी संस्था असते, एखादी NGO असते,
तर आम्ही कुठल्या भरोशावर लोकांशी बोलतो? आम्ही कागदोपत्री किती मागे असतो? आमच्या पत्रांना कोणी का किंमत देत नाहीत? ही गोष्ट मला वाटतं, ही बाब या निमित्तानं आपण सर्वांनी समाजकारण, राजकारण किंवा उद्योग व्यवसाय करत असताना, कुटुंब चालवत असताना, शिकत असताना, कर्मचारी म्हणून काम करत असताना ही गोष्ट आपण सर्वांनी शिकून घेतली पाहिजे. तंजावर म्हणजे दक्षिण भारतामध्ये मद्रासच्या 150 किलोमीटर पुढे गेल्यानंतर जिंजी नावाचं एक गाव आहे. त्या जिंजीवर आदिलशाहीची पकड होती. तो जिंजी जो प्रांत होता तो आदिलशाहीच्या अखत्यारीत होता. पण त्याही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणजे आज आम्हाला मद्रासच खूप दूर वाटतं, तर त्या काळामध्ये मद्रासच्याही पुढे 150 किलोमीटर अंतरावर असणारं जिंजी, या जिंजीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी धडक मारली. त्या ठिकाणी 50,000चं ते सैन्य त्या ठिकाणी होतं आणि आपल्या 5,000 सैन्यानिशी फक्त तिथं आक्रमण करायचं. आणि त्या नासेर खान नावाचा त्या किल्ल्याचा किल्लेदार याला युद्ध न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मासिक 50,000 रुपये उत्पन्नाची हमी देऊन टाकली, वेगळी हमी दिली आणि तो किल्ला कुठल्याही प्रकारच्या रक्तपाताशिवाय स्वराज्यात सामील झाला. प्रतिकूलता काय होती की आपल्यापासून इतक्या शेकडो मैलावर असणारं एखादं गाव, एखादं राज्य आणि ते आपल्याशी जोडून घ्यायचं. तिकडे आदिलशाहीचा प्रभाव आहे, तिकडे आपला निभाव लागणार नाही. एखादाच किल्ला त्या भागात आपण हेरायचा आणि तिथं आपलं राज्य प्रस्थापित करायचं आणि त्या लोकांनी आपल्याला इतक्या दुरून आपल्या स्वराज्याशी कसं वागणं ठेवायचं, त्यांनी आपल्याला कसा प्रसाद द्यायचा, कसं धोरण रिस्पॉन्स द्यायचा, ह्या सगळ्या शंका असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यापासून कोसो दूर असणारा एखादा किल्ला स्वराज्यात जोडून घेतला. आणि ह्या सगळ्यामध्ये संधी अशी आहे की इतका दूरवरचा किल्ला ज्यावेळेस मी स्वराज्याशी जोडतो त्यावेळेस दक्षिण भारताच्या तंजावरपर्यंत आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरलेलं बघतो किंवा तिथल्या इतिहासामध्ये त्यांचं नाव अमिट झालेलं आहे. आपला सावत्रभाऊ व्यंकोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्रभाऊ, ते दक्षिण भारताचा कारभार बघायचे. पण यांच्यामध्ये बेबनाव होता, म्हणजे यांच्यामध्ये जमत नसायचं. तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटायचं की माझा भाऊ याची मदत मागेल, मग राज्य उभं करेल, त्याला मदत करेल आणि आपलं जे काही धोरण आहे त्या धोरणाच्या विपरीत जाऊन काही काम करेल तर हे जगाला बरं वाटणार नाही. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी तिथं सोय करून ठेवली. आणि संधीही असते की माझं नाव, माझ्या परिवाराचं नाव एवढ्या पुरतं मर्यादित न राहता माझा विचार हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, तसा तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मुळात जी राजमुद्रा आहे ना ती अभ्यासली की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवन उद्दिष्ट कळतं. ती राजमुद्रा असं सांगते की प्रतिपतचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं ना तर एव्हर ग्रोईंग इन स्प्लेंडेड लाईक द मून ऑफ द फर्स्ट डे ऑफ द ब्राईट हाफ ऑफ द मंथ अँड अडॉर्न्ड बाय द युनिवर्स, दिस सील ऑफ शिवाजी द सन ऑफ शहाजी शाईन्स फॉर द पीस अँड प्रॉस्पेरिटी ऑफ ऑल. शाईन्स फॉर द पीस अँड प्रॉस्पेरिटी ऑफ ऑल. सगळ्यांच्याच कल्याणासाठी ती मुद्रा भद्राय राजते. जनतेच्या कल्याणाची कल्पना मांडणारी, जनतेच्या कल्याणाचा विचार मांडणारी ही राजमुद्रा आहेत. म्हणजे अफजल खान, ब्रिटिशच्या वेळी अफजल खान 35,000चं सैन्य घेऊन आला स्वराज्यावर चालून, स्वराज्य पूर्ण नेस्तनाबूत होतं का काय, जमीनदोस्त होतं का काय, असं ज्यावेळेस सगळ्यांना वाटायला लागलं होतं तर त्या प्रतिकूलतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संधी काय शोधली की ठीक आहे ना, इतक्या मोठ्या अफजल खानाला आपण हरवलं तर मात्र किती मोठं नाव होईल. कारण त्यावेळेस पूर्ण देशभर ही चर्चा होती की तो स्वराज्य नावाचं कुठलं तरी नवीन प्रकरण ज्या राजाने चालू केलं शिवाजी महाराजांनी, आता ते काही फार टिकणार नाही. तो 1659चा काळ होता आणि 10 नोव्हेंबर 1659ला ह्या सगळ्या चर्चेला कलाटणी मिळाली, या देशाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. कारण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला त्या प्रतापगडाच्या मातीत गाडलं, त्याचा कोथळा बाहेर काढला, तर सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. सगळ्या चर्चांनीच कूच बदलली, इथली राजकीय समीकरणच बदलली, इथल्या सगळ्या संदर्भांनी आपली कूच बदलून टाकली. सगळ्यांना वाटायला लागलं आता नाही, आतापर्यंत आपण समजायचो की कुछ नाही पहाड का चुबा है, छोटा सा कोई राजा है, आता तर समजायचं कारण नाही, हा खूप मोठा माणूस आहे.
या माणसानं अफजल खानाला आसमान दाखवलं. याचा अर्थ आता या देशाच्या राजकारणावर, आता या देशाच्या क्षितिजावर एक नवीन तारा उगवतो की काय, ही सूचना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल वधातून या देशाला, जगाला देऊन टाकली. आणि हे असं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी त्या प्रतिकूलतेला प्रथमतः संधी समजलं. अफजल खान किती भयानक आहे, तो त्यांनी आपल्या स्वतःच्या बायकांना मारलेलं आहे. त्यांनी एका कस्तुररंगा नावाच्या माणसाला असं हरवणं शक्य नाही कळाल्यानंतर त्याला आपल्या शामियानात बोलवलं, त्याला कट्यार भोसकून मारून टाकलं. असं सगळं छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्याबद्दल माहिती होतं, त्याचा इतिहास त्यांनी तपासून घेतला होता. तरीसुद्धा त्या सगळ्या प्रतिकूल गोष्टींना थारा न देता त्यात संधी काय, जर मी याला आज मारतोय, आणि ती संधी छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरली. संधीचं सोनं करत असताना किंवा प्रतिकूलतेमधल्या संधी शोधत असताना आपण बऱ्याच वेळच्या गोष्टी करतोय, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्हाला त्याग करता आला पाहिजे. आम्हाला आमच्या लहान सहान सुखांवर पाणी सोडता आलं पाहिजे. त्यावेळेस ती संधी आम्ही कॅश करू शकतो, त्यावेळेस त्या संधीचं आम्ही सोनं करू शकतो. ते कसं होतं, हे सोनं संधीचं करू शकणं म्हणजे नेमकं काय असतं? कारण 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारल्यानंतर तिथून पुढच्या अवघ्या 18 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा बराच मोठा मुलूक मारत मारत अक्षरशः पन्हाळ्यापर्यंत धडक मारली. म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 म्हणजे बरोबर 18 दिवसामध्ये अफजल वधाच्या नंतर त्यांनी पन्हाळ्याला धडक मारली आणि पन्हाळ्यावर सुद्धा स्वराज्याचं निशाण फडकवलं. ही संधी होती. आता मी अफजल खानाला मारलं, आता मी आईला भेटतो, बायकांना भेटतो, बायकोला भेटतो, पोरांना भेटतो, कुटुंबात जातो, आता काही दिवस आराम करतो, इतकी मोठी मोहीम केलीत. ह्या भानगडी करता येत नाही, असं विसावता येत नाही, लहान लहान यशानं हुळून जाता येत नाहीत. ज्यांना संधीचं सोनं करायचं असतं त्या सगळ्या लोकांना एक मला असं वाटतं की आम्ही जेव्हा जेव्हा अशा कुठल्या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी घरातून बाहेर पडतो ना, त्यावेळेस सगळ्या भावनांची घडी करून बाजूला आम्हाला ठेवता आलं पाहिजे. आणि 11 जुलै 1659 अफजल वधासाठी राजगड सोडला, मासाहेबांचे आशीर्वाद घेतले, छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर आलेत. तिथनं पुढच्या नियोजनात त्यांनी सगळी आखणी केली. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या जर आपण घटनाक्रम बघितला, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा राजगडावर वापस केव्हा गेले माहिती? तर तब्बल 1.5 वर्षांनी वापस गेले. अफजल वध झाला, कारण त्यावेळेस काही व्हॉट्सअप आणि फेसबुक नाही. सध्या आपण बोलतोय, मला तुमचं कळतंय काय ते. आणि माझा मुलगा त्या मरणदांडेत मी पाठवलेला आहे स्वराज्यासाठी, उद्याच्या राज्यासाठी, उद्याच्या तुमच्या माझ्या भलाईच्या जगण्यासाठी माझा मुलगा मी त्या मरणदांडेत पाठवला आहे. त्यानंतर त्याला मारल्यानंतर तो खरंच मारला गेला अफजल खान, की माझे सरदार मला खोटं सांगतायत मी आई म्हणून का काय, हे काहीच कळायला मार्ग नव्हतं. कुठला व्हॉट्सअपवर फोटो नाही, फेसबुक लाईव्ह नाही, काहीच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 1.5 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईची भेट घेतली. दरम्यानच्या काळामध्ये 5 सप्टेंबर 1659 सईबाई राणी साहेब यांचं निधन झालं. ते याच काळात झालं. हे असं सगळं चालू असताना तुमच्या माझ्यासारख्या सामान्य किंवा आजच्या ज्या ठिकाणी नेतृत्व आपण लोक करतो त्या सगळ्या पुढारपणातल्या लोकांना सांगावं असं वाटतं की आमच्या कमकुवत मानसिकतेतनं जर आम्ही हा प्रसंग बघितला तर खरंच अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत की आम्ही कसं करू शकलो असतो, आम्हालाही जमू शकलं असतं का. आणि मग राजगडाची माती कपाळी लावण्यासाठी, तो टिळा लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज 1.5 वर्षानंतर तब्बल राजगडावर परत जातात. आईचं दर्शन घेतात. मुलगा आणि आई 1.5 वर्ष एकमेकांना भेटलेलं नाही आहेत. या मधल्या काळामध्ये कित्येक लांबपर्यंत स्वराज्याचा मुलूक पोहोचलेला आहे. तो पोहोचवला. संधीचं सोनं करण्यासाठी भावनांना घडी घालावी लागते, हे तुम्हाला मला कळलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ही
विरासत आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही तुमच्या माझ्यासाठी जगण्याची शिदोरी आहेत. दुर्दैवानं असं झालं की आजकाल आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज नाव जरी ऐकलं असं वाटतं की कुठल्या तरी पक्षाच्या पुरता विषय आहे, कुठल्या तरी संघटनेच्या बॅनरवर झळकण्याची बाब आहे, कुठल्या तरी आंदोलनाच्या चळवळीचा मुद्दा असावा. छत्रपती शिवाजी महाराज हे वैयक्तिक पातळीवर मला काही शिकवून जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभ्यासल्यानंतर माझ्या वैयक्तिक जगण्यात वागण्यात खूप मोठा बदल होऊ शकतो. ही मानसिकता तुमची माझी तयार व्हायला अजून वेळ लागतोय. दुर्दैवानं हे मला वाटतं आपलं सगळ्यात मोठं वैचारिक दारिद्र्य आहे. त्यामुळं ही कुठल्या पक्ष संघटना किंवा त्यांनी विचारांनी याच्यावर काम करावं, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करावं, अभिनंदन आहे त्यांचं. पण सोबतच वैयक्तिक पातळीवर तुम्ही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून कुठल्या पक्ष संघटनेच्या भरोश्यावर न राहता काय शिकू शकतो, तो आपल्या आजच्या बोलण्याचा मुद्दा होता. हो, पाठवतो शिवाजी भाऊ, इंग्रजी भाषेतील राजमुद्रा पाठवतो. छत्रपती आपण ज्यांना म्हणतो शिवाजी महाराजांना, तर तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः छत्रपती म्हणून संबोधलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण, तर संत तुकाराम महाराज आहेत. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक पवाडा खूप छान महात्मा फुलेंनी सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांच्या गुरुपदाचा वाद मिटतो आपोआपच. की मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, पवाडा गातो छत्रपती शिवाजीचा, असं त्या पवाड्याची सुरुवात आहे. म्हणजे त्यात ते काय सांगतात की पाण्यात खेळणाऱ्या माणसाला शिकवावं लागत नाही, गुरु कोण त्याचा गुरु कोण असणार. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा या संबंध आयुष्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा किंवा त्यांच्यावर पडलेल्या विचारांचा पगडा आपण म्हणायला जाऊ तर मग काही नाव आपल्या समोर येतील. पण वास्तविकता ह्या दरा खोऱ्यांवर, ह्या डोंगरांच्या किल्ल्यांच्या अंगा खांद्यावर ज्या माणसाचं बालपण गेलं, त्याला लढाई, गनिमी कावे, प्रतिकूलतेवर कशी मात करायची, संधी कशी हेरायची, कसं नियोजन करायचं, माणसं कशी सांभाळायची, शत्रूला कुठं गाठायचं, खिंड कुठं असते, या सगळ्या गोष्टी मला नाही वाटत कोणी शिकवाव्या लागल्या असत्या. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या लोकांचा त्यांच्या विचारांवर, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभाव आहे. त्या सगळ्यांना आपण त्यांचे गुरु म्हणायला या ठिकाणी काही हरकत नाही. आणि अफजल खानाच्या वधाचा मी तुम्हाला सांगतो प्रसंग असा होता की अफजल खान ज्यावेळेस येतो आणि तो 32,000चं सैन्य घेऊन येतो आणि आपल्याकडे असणारं 5-6,000 सैन्य फक्त त्या 32,000 सैन्याला पूर्ण उरतं. तसं बघता आकड्यांची जर आपण समोरासमोर गोळाबेरीज करून बघितली किंवा समोरासमोर त्या आकड्यांची ती सैन्याची संख्या आणून बघितली, लक्षात येतं की हे शक्य होणार नाही. पण मग जिंकतं काय नाही. मग प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. जनकल्याणाचा विचार मांडणारी ही राजमुद्रा असते एका बाजूला. आणि अफजल खानाची पण एक राजमुद्रा मला एका ठिकाणी वाचायला मिळाली. ती राजमुद्रा फारसी भाषेतली आहे आणि त्यात तो असं म्हणतो की ती जी राजमुद्रा आहे याला कुनत सिफर फिजुले फितराना फिजुले फतर अजहर बजाय मुल्की तजवियत आवाज आयत अफजल अफजल. म्हणजे या सर्वशक्तिमान पृथ्वीवर माझ्या इतका शक्तिमान असं कोण आहेत, या पृथ्वीवर माझ्या इतका सर्वशक्तिमान असा कोण आहे, असं जर स्वतः अल्लाने विचारलं तर त्यालाही आवाज आला पाहिजे, अफजल अफजल, असा त्या फारसी राजमुद्रेचा अर्थ होतो. आणि स्वतःचं नाव इतिहासात कोरू पाहणारा अफजल अफजल असा एक विचार आणि मुद्रा भद्राय राजते असा एक विचार, ह्या दोन विचारांची ती लढाई आहे. त्यामुळे 32,000 काय आणि 5,000 काय हा तो लढा नाहीच आहेत. त्यामुळे त्या 5,000 सैन्यांनी 32,000 सैन्याला का नमवलं, का त्या मातीत
गाडून टाकलं प्रतापगडाच्या, महाबळेश्वरच्या, त्याचं कारण एकच आहे, कारण एक विचार जिंकत असतो दुसऱ्या विचारांवर, आणि तो व्यापक असला की तो जिंकत जातो. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर हे आपण शेवटाकडे येऊयात. मला असं वाटतं की आपण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली आणि बऱ्याच प्रसंगांवर आपण चर्चा केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस मुलगा झाला राजाराम, तर त्यावेळेस सगळे म्हणायला लागलेत की हा पालथा जन्माला आला आहे, महाराज पुत्र झाला पण पालथा जन्माला आला तर अपशकुन समजला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही बातमी कानावर पडतातच पहिलं उत्तर दिलं असेल ते असं होतं, अरे वा, राजे पालथे जन्माला आले म्हणजे नक्कीच मोगल पातशाही पालथी घालतील, दिल्लीची पातशाही पालथी घालतील. हा आशावाद त्यांनी या ठिकाणी निर्माण केला. आपण ज्याला प्रतिकूल समजतो, चांगलं नेतृत्व किंवा दूरदृष्टीचा नेता असतो ना, तो त्याला संधी समजतो. हा त्यांच्यातला आणि सर्वसामान्यातला फरक असतो. तो फरक आपण जर पार केला, आपण त्या फरकावर मात केली, आपण ते अंतर कमी केलं, आपण त्या पातळीपर्यंत गेलो. मी कुठल्या महापुरुषाशी, युगपुरुषाशी तुलना करत नाही आहे, पण प्रेरणा मात्र नक्कीच घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करतो आहे. तो आपण जर केला तर तसे नेतृत्वगुण आपल्यात येतात. आणि म्हणून राजाराम महाराज यांनी खरंच औरंगजेबाला या इथल्या मातीत गाडलं. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दख्खनमध्ये प्रवेश केला, दक्षिण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. हे सगळं जिंकून टाकू, आता शिवाजी महाराज नाही आहेत. त्याला 9 वर्ष छत्रपती शंभूराजांनी झुंजावलं. त्यांची हत्या झाल्यानंतर धनाजी संताजीचा काळ आला. त्यानंतर राजाराम महाराजांनी त्याला इथंच संपवलं, त्याची कबर इथंच खोदल्या गेलीत. असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशावाद होता, तो त्या ठिकाणी खरं पण झाला. तर तात्पर्य संधी हेरता आली पाहिजेत. एका बिझनेस मॅनेजमेंट स्कूलच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलांना एक असाइनमेंट दिली, एक होमवर्क दिला की जा ह्या रामायणाच्या प्रती घ्या आणि प्रत्येकाने विकून टाका, तर तुमचं मार्केटिंग स्किल या निमित्ताने कळेल. तर बघूया कसं काय कोणाचं मार्केटिंग स्किल, असं शिक्षकांनी सांगितलं आणि प्रत्येक विद्यार्थी आपापल्या वाट्याच्या प्रती घेऊन विकायला निघाला. 4-8 दिवसानंतर ते पुन्हा एकत्र जमले आणि विचारलं कोण किती प्रती विकल्यात. कोणी 2 विकल्या, कोणी 3 विकल्या. त्या सगळ्यामध्ये एक बोबडा मुलगा होता. त्याला बोलतानाच तो बोबडा बोलायचा. त्याला सगळे हसायचे पण त्या कोर्सच्या दरम्यान. प्रती घेतानाच त्याने खूप जास्त प्रती घेतल्या होत्या, त्यावेळेस त्याला खूप लोक हसले होते. ज्याला बोलता येत नाही व्यवस्थित त्याच्याकडनं लोक विकत एखादी गोष्ट घेतील कसं काय? प्रतिकूलता ना. आणि प्रतिकूलता आम्हा सगळ्यांच्या मानगुटीवर बसले असल्यामुळे आम्हाला सगळं खरं वाटतं. पण तुम्हाला खरं वाटणार नाही, त्या बोबड्या मुलानं 50 प्रती विकल्या होत्या आणि मला अजून प्रती पाहिजे असं तो बोलला होता. कोणी 2, कोणी 5, कोणी एक्सपर्ट्स होते बोलण्यातले, भाषणातले वगैरे. तर त्या लोकांनी 2-2, 3-3 फक्त प्रती विकल्या होत्या. सरांनी विचारले आश्चर्य कसं घडलं? सगळ्यांना तो प्रश्न पडला. आणि मग त्याने विचारलं काय केलं नेमकं तू? त्याने काहीच नाही म्हणे. मी प्रत्येक घरी जायचो, दार वाजवायचो. दार उघडलं का त्यांना म्हणायचो, हे रामायण घेता का वाचून दाखवू? आणि लोक घेऊन टाकायचे, कारण याचं वाचलेलं कोण ऐकणार? म्हणजे त्याच्या प्रतिकूलतेत पण त्याने संधी शोधली. आम्हाला हेरता आली पाहिजे, शोधता आली पाहिजे. जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा तेव्हा आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं शिवविचार अवतरेल, आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं शिवरायांचा आदर्श अवतरेल, यात शंका नाही. एक शेवटचा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल औरंगजेब बादशाह काय बोलतोय, एका नाटकातला संवाद आहे. संवाद जरी नाटकातला असला पण त्याला आधार असा आहे की पोर्तुगीज वकालतीमध्ये असे बऱ्याच ठिकाणी संदर्भ आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं औरंगजेब बादशाहनं वेळोवेळी कौतुक केलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक जगभर बऱ्याच लोकांनी केलं. म्हणजे आपला फिडेल कॅस्ट्रो असेल, व्हिएतनामचा होचिमिंग असेल, चीनच्या क्रांतीचे जनक असतील किंवा भगत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खूप आदर्श मानायचे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस असतील, या सगळ्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे. त्या सगळ्यांनीच त्यांना आदर्श मानलेला आहे. पण एक दुश्मन औरंगजेबासारखा ज्यावेळेस त्यांच्याबद्दल काही चांगलं बोलतो तर तो हा संवाद मला या ठिकाणी सांगावासा वाटतो, कारण त्याचं मला विशेष कौतुक वाटतं. आपल्या माणसाबद्दल एका दुश्मनानं खूप चांगलं काही बोलावं. एक निराश, हताश झालेलं औरंगजेब आहेत आणि आपल्या
दरबारात असा तो प्रसंग नाटकातला तो येतो. त्याच्या येण्याचे असे अलकापचे नारे लागतात. अलकाप म्हणजे काय असतं की ज्यावेळेस मोगल बादशाह वगैरे प्रवेश करायचे तर कोण येत आहेत, तर ते कोण येत आहेत असं सांगण्यासाठी त्यांचे एक नारे लागायचे. तर याची एंट्री होती, ती अनाउन्समेंट म्हणजे अलकापचे नारे असायचे. तर ते नारे लागतात. हजरत सलामुद्दीन बिन दुनिया, अबुल मुजफ्फर मोइनुद्दीन, शहनशाह गाजी, आलमगीर बहादर, बादशाह मोहम्मद औरंगजेब, असे अलकापचे नारे लागतात. आणि त्या दरबारामध्ये औरंगजेब बादशाह प्रवेश करतो. तो हताश झालेला असतो आणि तो बोलू लागतो. तो जे काय बोलतोय आपण आता तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण या सगळ्या चर्चेचा, या शब्द प्रपंचाचा समारोप करूयात. तो बोलू लागतो. त्याचे बादशहाचे सरदार आणि असे त्याचे शिपेसालार, त्याचे शहजादे म्हणजे मुलं बसलेले आहेत, त्यांना उद्देशून तो बोलतो छत्रपती शिवरायांच्या बद्दल. ये सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान पर मोगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले हम मां बदौलत ये क्या देख रहे हैं. वो शिवा अपने आंखों के सामने अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये हमारे मामू जान आमिर उमरा शास्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह शहजादे कि जब शिवा ने इनके लाल महल पर छापा मारा तो इनके छक्के छुड़ गए थे. ये तो तकदीर के सिकंदर थे, इसलिए जान बची, सिर्फ 3 उंगलियां गंवानी पड़ी. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर, जब शिवाजी सूरत आए तो ये बहादुर दुम दबाकर भाग गए. ये सिद्दी पोलाद खान, इनकी हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा की गिरफ्त से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को पानी में मिला दिया इस पोलाद खान ने. ये राजा जसवंत सिंह, महाराजा जोधपुर, मराठों के मार के निशान इन्होंने अपने छाती पर नहीं अपने पीठ पर खाए. ये गारतलब खा, ये रजुल बेग रोस्तानी, ये मिरियाती तरबियत खा, ये खान जहां बहादुर खान मोगल ताज, ये नरसखा, ये कुंवर सिंह, ये सैयद मुनर खां, बार खां, तमाम बुंदेल, राजपूत, तुर्क, ईरानी, हबशी, उज़्बेगी, मोगल फौजमंद सरदार, सबको शिकस्त दी शिवा ने. क्यों? आखिर क्यों उसे फतेह हासिल होती है? क्यों? उसके पास हमारे जैसे गोला बारूद, तोहफे, खजाने नहीं है, फिर भी उसे फतेह हासिल होती है. क्यों? इस क्यों का मतलब आप नहीं समझ पाओगे शहजादे, आप नहीं समझ पाओगे. शिवा ने मजबूत किले बनाए, अपने फौजी असला बनाए, नए जंगी तहरीर की तामीर की, और उससे भी कहीं ज्यादा कभी भी न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किया उसने. मैंने उसके लोगों को लाखों के जागीर के लालच दिए, लेकिन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो डरते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं. शिवाजी खा गए, चालाक है, दगाबाज है, मगरूर है, मक्कार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, और शायद इसीलिए उसकी शान, शौकत, इज्जत एक बुलंद मीनार की तरह आसमान की बुलंदी को छू रही है. और इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुशनसीब है. हम खुशनसीब है क्योंकि हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा. धन्यवाद.